ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे, ठीक आहे, हा भाग खूप महत्वाचा आणि उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं या चॅप्टरचं मित्रांनो नाव आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरला पटापट ही काय बेसिक कन्सेप्ट आहे जे हे आपण समजून घेतोय. पहा, आता हे लेक्चर समजण्याआधी इकॉनॉमिक्स मधल्या याच्या आधीचे जे लेक्चर्स आहेत जर तुम्ही व्यवस्थित जर ऐकले असेल, ठीक आहे, तर मला असं वाटतं हे लेक्चर तुम्हाला जे व्यवस्थित कळेल. पटापट पटापट समजून सांगतो काय ऍक्च्युली. आता काय झालं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं की 1990 क्लिअर हे भारतासाठी मित्रांनो एक चॅलेंजिंग इयर होतं. त्यानंतर थोडस इथं सत्तांतर जे आहे हे देखील झालेलं आहे. ठीक आहे, 1990 1991 मध्ये क्लिअर 1991 मध्ये जे आहे ना, काय केलं माहितीये का, आपल्यावर वेगवेगळी संकट आली. यांचा पण मित्रांनो काय आपण जो आहे हा अभ्यास जो आहे आजच्या लेक्चरला करणार आहे, काय काय झालं. ठीक आहे, आणि या सर्वांमुळे काय झालंय की एक बंदिस्त वातावरण, ठीक आहे, अर्थव्यवस्थेचं एक बंदिस्त वातावरण, या बंदिस्त वातावरणाला जे आहे ना, भारताला मित्रांनो यातनं बाहेर पडायचं होतं. ठीक आहे, बंदिस्त वातावरणात. ठीक आहे, क्लिअर आहे का. मग यातनं आम्ही काय पडलो, बाहेर पडलो. मग आता बाहेर पडत असताना नवीन चॅलेंज जे आहे आपल्याला ऍक्सेप्ट करत असताना काही जुनं जे आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये बदल करावा लागेल. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. मला असं म्हणायचं आहे, जे जुन्या काही गोष्टी आपण लावून ठेवलेल्या आहे क्लिअर आहे अर्थव्यवस्थेसंबंधी, या आपल्याला मित्रांनो काही तर पूर्ण चेंज करायचे आहे क्लिअर, आणि काही जर मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा होता. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने जे आहे हे सगळं आजचं लेक्चर जे आज आपण मित्रांनो पाहतोय, समजून घेतोय. क्लिअर, चला पहा बरं काय काय झालं. ठीक आहे, फार मी परत सांगतोय, सर्वसाधारण तुम्हा लोकांना फार डिटेल मध्ये याच्यात जे विचारला जाणार नाहीये. ठीक आहे, काय काय चेंज केले पुस्तकामध्ये, हे अतिरिक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. फार मोठे मोठे पुस्तक वाचत बसल्यापेक्षा, ठीक आहे, रंजन कोळंबे सरचं अर्थव्यवस्थे संदर्भात एक चांगलं पुस्तक आहे. ठीक आहे, ते तुम्ही वाचतात अजून क्लिअर होते. मला असं म्हणायचं आहे, फार डिटेल मध्ये वाचत बसू नका. मागच्या वर्षीचा कुठला प्रश्न याच्यावर आलेला आहे क्लिअर आहे, तेवढे एकदा जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, तर मला असं म्हणायचं आहे बऱ्यापैकी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे, पहिलं पहा आता काय मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ब्रांचेस ऑफ न्यू इकॉनॉमी पॉलिसी. ठीक आहे, लक्षात घ्या 1991 मध्ये मित्रांनो आपण जी नवीन पॉलिसी तयार केली, आपण नवीन औद्योगिक धोरण तयार केलं. काय तयार केलं? नवीन औद्योगिक धोरण तयार केलं. या धोरणाच्या मित्रांनो जे आहे ना, 3 टर्मिनॉलॉजी आहे. क्लिअर आहे का? कुठलं? तर यांचं पहिलं असं आहे लिबरलायझेशन. क्लिअर आहे का? साधारणतः लिबरलायझेशन मी तुम्हाला पटकन समजून सांगतो. ठीक आहे, उदारीकरण. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? उदार अंतःकरणानं, साधा सरळ सोपा शब्दाचा अर्थ पहा काय आहे की उदार अंतःकरणानं आम्ही काय केलं, आम्ही आमचं मन मोठं केलं. ठीक आहे, आता मन मोठं केलं म्हणजे काय, ती गरज होती का? तर हो मित्रांनो, ती गरज होती. ठीक आहे, दुसरं जर तुम्ही याच्यातलं पाहा मित्रांनो, तर आपण काय म्हणतोय पहा, प्रायव्हेटायझेशन. ठीक आहे, खाजगीकरण आपण त्याला म्हणतो. आता परत प्रश्न, खाजगीकरण कशासाठी रे? तर लक्षात घ्या क्लिअर आहे, दोन गोष्टींमधला फरक तुमच्या लक्षात येतोय का पहा. मित्रांनो काय होतं माहितीये का, बरेच वेळा उदाहरणार्थ तुम्ही थोडासा फरक लक्षात घ्या. तुम्हाला अमरावती टू मुंबई जायचंय. ठीक आहे, क्लिअर आहे का, किंवा नागपूर ते मुंबई जायचंय. नागपूर ते मुंबई जात असताना जर मी एसटीच्या बसने गेलो, गव्हर्नमेंटच्या बसने गेलो, ठीक आहे, तर मित्रांनो होणारा त्रास क्लिअर आहे का, त्याच्यानंतर नेहमी थांबणार, नेहमी नेहमी प्रत्येक गावागावाला ते थांबते, प्रवासी घेते. ठीक आहे, हे जर तुम्ही पाल त्याच्यात होणारी गर्दी क्लिअर आहे का, हे एक गोष्ट थोडस समोर घ्या. दुसरी गोष्ट, मी रात्री जे ना किंवा कुठेही कधी एक छानपैकी ट्रॅव्हलचं तिकीट बुक केलं, ते एसटीच्या पेक्षा डेफिनेटली थोडं महाग आहे, थोडं नाही जास्त महाग आहे क्लिअर आहे का, पण छानपैकी मला जागा आहे क्लिअर आहे, माझी पूर्ण झोपायला छानपैकी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा आहे क्लिअर आहे का, आणि जास्तीत जास्त म्हणजे एसटीने मला नागपूर ते मुंबई जर मी असं म्हटलं 12 तास मला लागतात. ठीक आहे, क्लिअर आहे का, तर साधारणतः एसटीने कमीत कमी मित्रांनो काय ते 18 ते मित्रांनो 19 तासापर्यंत चाललंय. पण मी जर प्रायव्हेट बसमध्ये गेलो क्लिअर आहे, तर 12 तासामध्ये मी पोहोचतो इझिली. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये लक्षात घ्या, मला म्हणायचं काय, ठीक आहे, प्रायव्हेटायझेशन याचा अर्थ खाजगीकरण होतं. ठीक आहे,
पहा, काही गव्हर्नमेंटच्या वस्तूंपेक्षा प्रायव्हेट जे आहे, ठीक आहे, खाजगी जर तुम्ही पाहाल तर चांगलं असतं, ठीक आहे. परत याची की कारण आहे का? हो, त्याची कारण आपण समोर पाहणार आहे, ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या काय चाललं, ठीक आहे. मित्रांनो, तिसरा शब्द जो आहे ना, याच्यात आहे ग्लोबलायझेशन, ठीक आहे. आता ग्लोबलायझेशन याचा सर्वसाधारण अर्थ काय आहे? एक जागतिक दृष्टिकोनातून. फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार आहे का? नाही. यामध्ये आपल्याला जागतिक अर्थव्यवस्था जी आहे यांचा इथं मित्रांनो जो आहे अभ्यास करायचा आहे आणि मित्रांनो सायमल्टेनियसली की नाही त्या दृष्टिकोनातून मित्रांनो काय आपल्याला आपलं अस्तित्व जे आहे व्यापक करायचं आहे, क्लिअर आहे, ग्लोबल करायचं आहे, आपल्याला ग्लोबल व्हायचं आहे. मग मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, मी तुम्हाला परत सांगतो, पहा, आपल्याला जे आहे क्लिअर आहे, साधं सरळ सोपं तुम्हाला सांगतो, काय लक्षात राहा, आपल्याला मित्रांनो जे आहे ना सगळ्यात महत्वाचं कुठपर्यंत आहे मित्रांनो, आपलं अंतिम जो स्टॉप आहे, ठीक आहे, मुळात मुळात आपल्याला काय व्हायचं आहे मित्रांनो, आपलं जे ध्येय आहे हे कुठलं आहे? 3 शब्दांचा खेळ लक्षात घ्या, ठीक आहे. आपल्या ध्येय मित्रांनो जागतिकीकरण करणे, ग्लोबलायझेशन मित्रांनो हे आपलं ध्येय आहे, ठीक आहे. मग आता हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं आहे, ठीक आहे, तर याच्यासाठी काहीतरी रस्ता पाहिजे की नाही, क्लिअर आहे का? मित्रांनो जो रस्ता आहे ना, तो रस्ता कोणता माहिती आहे का? खाजगीकरण हा त्याचा रूट झाला, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जागतिकीकरणापर्यंत पोहोचायचं आहे, क्लिअर आहे का? हा जो आहे हा रस्ता जर तुम्ही पाहिलेचा कोणता आहे? प्रायव्हेटायझेशन आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की मग आता उदारीकरण काय? मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही गावाला जात असताना मैलाचे दगड तुम्हाला दिसतात हिरव्या रंगामध्ये, लाल रंगामध्ये, काळ्या रंगामध्ये, ठीक आहे. की उदाहरणार्थ आपण म्हटलं की हा एक टर्निंग पॉइंट आहे, क्लिअर आहे पहा, ठीक आहे. इथे एक टर्निंग पॉइंट दिला आणि इथं असं म्हटलं काय की इकडे वळा, क्लिअर आहे पहा, म्हणजे काय हा टर्न घ्या बाबा, क्लिअर आहे पहा. इथून जे आहे काय 50 किलोमीटर बाबा, क्लिअर आहे पहा, उदाहरणार्थ कुठलं पण, ठीक आहे. आता साधं सरळ सोपं लक्षात घ्या, आपल्याला जागतिकीकरणामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे भारतीय अर्थव्यवस्थेला. याचा जो रूट आहे मित्रांनो, रस्ता जो आहे हा खाजगीकरण आहे, क्लिअर आहे का? पण याच्यावर जो दिशादर्शक आहे, क्लिअर आहे का? जो की ट्रॅक आहे, ठीक आहे, की बाबा कुठं आता इकडं वळा, मग इथून एवढा टर्न घ्या, क्लिअर आहे का? इथून मग एवढं आहे, क्लिअर आहे का? हे जे आहे ना हे उदारीकरण नावाचं कन्सेप्ट, ठीक आहे. चला तर आता एक 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 टर्मिनॉलॉजी आपण पटापट समजून सांगतो. सगळ्यात पहिले पाहणार लिबरलायझेशन, ठीक आहे. ऍक्च्युली उदारीकरण म्हणजे काय होते, ठीक आहे. पहा मित्रांनो, उदारीकरण, ठीक आहे. आता याची पार्श्वभूमी जर पाहाल, आपल्याला का उदार अंतःकरणानं काही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या, ठीक आहे. त्याला कारण काय आहे मित्रांनो, सगळी याची कारण तुमच्या समोर ठेवतो. पहा, भारताच्या परकीय व्यापारामध्ये 1991 पर्यंत चालू खात्यावर प्रचंड तूट तयार झाली. आता मित्रांनो कन्सेप्ट कळत आहे, हे चालू खातं काय आहे, ठीक आहे. मित्रांनो पहा, जसं बँकेमध्ये आपलं करंट अकाउंट आहे तसंच मित्रांनो एक सेव्हिंगचं अकाउंट पण असतं, ठीक आहे. लक्षात येत आहे का? आता याच्यामध्ये जे भारताच्या परकीय व्यापारामध्ये म्हणजे भारताचा इतर देशांसोबत काय चालू आहे, आपल्या इथं व्यापार चालू आहे, ठीक आहे. 1991 पर्यंत, क्लिअर आहे का, जे भारताचं करंट खातं आहे, ठीक आहे, क्लिअर आहे, याच्यामध्ये प्रचंड तूट निर्माण झाली, तूट. मग आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, तूट म्हणजे काय आहे हे तुम्हा लोकांना मी शिकवलेलं, ठीक आहे. टर्मिनॉलॉजी कुठली शिकवली? राजकोषीय तूट, बरोबर आहे. राजकोषीय तूट, बरोबर आहे, ही भरून काढायची असेल तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. काय घ्यावं लागतं? कर्ज घ्यावं लागतं, ठीक आहे. कर्ज देणाऱ्या संस्था कोणत्या आहे? IMF, त्याच्यानंतर काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक किंवा RBI, ठीक आहे. हे तुम्हाला मित्रांनो कर्ज देऊन आले, ठीक आहे. लक्षात घ्या 1991 पर्यंत ही जी तूट तयार झाली ही किती होती मित्र? इतकी प्रचंड तूट होती, क्लिअर आहे का? याचा अर्थ मित्रांनो काय, जमेपेक्षा आपला खर्च जो आहे ना हा खूप जास्त झाला होता. काय झालेला आहे? जमेपेक्षा जो आहे तो काय खर्च जो आहे हा जास्त झालेला आहे, क्लिअर आहे का? म्हणून मित्रांनो जी आहे ही काय तूट तयार झाली, ठीक आहे. भारताचा व्यवहार तोल हा प्रतिकूल होता. व्यवहार तोल, ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय का? आता व्यवहार तोल म्हणजे समजून घ्या काय, बॅलन्स, ठीक आहे, इकॉनॉमिक बॅलन्स, क्लिअर आहे का?
म्हणजे आपल्या इथं आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतोय, आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतोय. क्लिअर आहे? उदाहरणार्थ कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो. इकॉनॉमी मध्ये काय झालं पहा. मित्रांनो, काल इकॉनॉमी मध्ये तुम्हाला आठवत असेल तर थोडस चढ उतार झाला. कशामुळं? जगभरामध्ये कोरोनाचं मित्रांनो काय मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो काय चालू आहे? हाहाकार चालू आहे. ठीक आहे. याच्यामध्ये भारताने सगळ्यात पहिली लस जी आहे विकसित केली. भारताच्या 2 लसी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. क्लिअर आहे पहा. आता या आपण काय इतर देशांना पटापट प्रोव्हाइड करतोय. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. का? कारण की आपल्या इथं लसीकरण सुरू झालं, ते यशस्वी झालं. ठीक आहे. काही साईड इफेक्ट होतात. क्लिअर आहे. ते नॉर्मल आहे. ठीक आहे. ताप येणं वगैरे वगैरे वगैरे. क्लिअर आहे पहा. हे नॉर्मल आहे. ठीक आहे. पण आपण आपली गरज पूर्ण करून क्लिअर आहे पहा, कोविशिल्ड भारत बायोटेक असो किंवा सिरम असो, यांनी जगभरामध्ये क्लिअर आहे पहा, भारताचे जे अलायन्स देश आहे यांच्यासाठी मित्रांनो काय केलं? त्याला काय म्हणता येईल, जे की आपल्या लसी आहे क्लिअर आहे पहा, हे पाठवणं सुरू केलेलं आहे. ठीक आहे. कालपासून त्यांनी सुरू केलं वेगवेगळ्या देशांना. ठीक आहे. याचा अर्थ काय झालं? ते देखील विकतच घेऊन आले ना काही ना काही. कन्सेप्ट पहा, भारतातनं मित्रांनो अशाच पद्धतीनं एक्सपोर्ट होत आहे, भारतातनं मित्रांनो इम्पोर्ट होत आहे. ठीक आहे. आता आपण पा काय केलं होतं, फायझरची लस घेण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. ठीक आहे. पण ठीक आहे, भारताने काय केलं, वेट अँड वॉच पाहिलं की आपल्या ज्या लशी तयार होत आहे. ठीक आहे. क्लिअर. फायझरच्या लशीचे तर ते तिथं म्हणतात काहीतरी थोडेसे दुष्परिणाम हे देखील जाणवायला लागले. ठीक आहे. कारण की दिल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये, मी काय म्हणतो लक्षात घ्या, लस दिल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर गंभीर परिणाम जर तुम्हाला जाणवत असेल, ठीक आहे, तर अमेरिकेमध्ये जर तुम्ही पाहता 27 ते 28 बळी जे आहे काय फायझरच्या लशीने घेतलेले आहे. ठीक आहे. ते अर्ध्या तासामध्ये, म्हणजेच काय त्याचे काहीतरी दुष्परिणाम आहे. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट मित्रांनो हे आहे की मोठ्या प्रमाणात आपण काय करतो, एक्सपोर्ट करतोय, इम्पोर्ट करतोय. याच्यातनं एक बॅलन्स आपल्याला राहायला हवं होतं. ठीक आहे. की म्हणजे आपण ज्या पद्धतीनं क्लिअर आहे, काही गोष्टी मित्रांनो काय निर्यात करतो आहे. ठीक आहे ना. तर त्याच तुलनेत क्लिअर आहे पहा, आपली आयात जी आहे ना ही देखील मित्रांनो काय एकदम मोठ्या प्रमाणात कमी असायला पाहिजे. का? कारण की लक्षात घ्या, भारतातून मोठ्या प्रमाणात जर निर्यात झाली तर इतर देशांचं जो परकीय चलन आहे हे आपल्या इथे येईल. क्लिअर आहे का? पण आपण आयातच करत गेलो, खूप जास्त आपण आयात करत गेलो. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय चलन हे इतर देशांकडे जाईल. ठीक आहे. हा जो व्यापार तोल, हा जो बॅलन्स आहे मित्रांनो, हा आपल्याला जो हा काय प्रतिकूल होता. क्लिअर आहे का? म्हणजेच काय, हा आपल्याला अनुकूल होता का? नाही, तो आपल्या विरुद्ध होता. ठीक आहे. मग आता क्लिअर आहे, 1991 पर्यंत अशी काही आर्थिक संकट आपल्या इथं उभी राहिली होती की हे आर्थिक चक्र मित्रांनो आपल्याला तोडायचं होतं आणि एक पाऊल समोर टाकायचं होतं. ठीक आहे. कशासाठी? क्लिअर आहे पहा, संकट पहा पटापट कुठली आहे. ठीक आहे. राजकोषीय तूट 12.7% वाढली. आता 12.7% क्लिअर आहे का? याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या खिच्यामध्ये 100 रुपये आहे आणि तुमचा खर्च मित्रांनो किती झाला? 112. क्लिअर आहे का? लक्षात येत आहे का? ठीक आहे. उदाहरणार्थ आपण पाहाल 112.7% मित्रांनो इतका जो हा काय तुमचा मित्रांनो खर्च झाला. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. सांगायचं मला हे आहे 110 कन्सेप्ट कळत आहे का? एक मिनिट, थोडस इथं जाय, थोडस चुकीचं लिहिण्यात आलं. ठीक आहे. पहा मित्रांनो, 100 रुपये कुठं? क्लिअर. कन्सेप्ट कळत आहे पहा. आणि 112 मित्रांनो जे रुपये जे आहे ना हे कुठं? कन्सेप्ट कळत आहे पहा. ठीक आहे. साधं सरळ सोपं. याचा अर्थ तुमच्याकडे 100 रुपये होते आणि 12 रुपये मित्रांनो जे तुमचे एक्स्ट्रा खर्च झाले. ठीक आहे. एखाद्या कुठलेही. क्लिअर आहे पहा. आता प्रश्न असा पडला की तुम्हाला एक की 12.70 पैसे जे आहे तुम्हाला आणायची कुठून? ठीक आहे. हा प्रश्न पडला. याचा अर्थ जे आहे तुम्ही काय करणार? तुमच्या मित्राकडनं, तुमच्या वडिलाकडनं तुम्ही काय करणार? उसने घेणार. ठीक आहे. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार करताना असे उसने घ्यावे लागते का? त्याला कर्ज असं म्हणतात. ठीक आहे. IMF देते, वर्ल्ड बँक देते, असं लोक देते. ठीक आहे. बरं, इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे राजकोषीय तूट आहे ना किती असावी? IMF आणि वर्ल्ड बँकेनं काही मित्रांनो अटी घालून ठेवलेल्या आहे. काय? जास्तीत जास्त ही तूट जी आहे 3% एक्सक्यूज केलं जाते. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे आहे, 103 रुपये खर्च झाला. ठीक आहे बाबा, काय 3 रुपये तुम्ही कुठून तरी मॅनेज करू शकता. ठीक आहे. मित्रांनो, हे 3 रुपये तुम्हाला दिसते हे फार लहान आहे. तुम्हाला 100 रुपये, उदाहरणार्थ मी समजून सांगलो. क्लिअर आहे का?
पण लक्षात घ्या रे, काय हे आकडा तसा पाहाल तर फार मोठा आहे, करोडो रुपयामध्ये असतो. ठीक आहे, लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, क्लिअर आहे का? हे 3 रुपये एक्सक्यूज असतात, ह्याच्या पलीकडे नाही. क्लिअर आहे का? नाही तर अर्थव्यवस्था ढेपाळते. ठीक आहे, नंतर पहा, परकीय चलन साठा रिकामा झाला. क्लिअर आहे, परकीय चलन साठा म्हणजे काय? क्लिअर आहे, अमेरिकेतनं आपल्याकडे डॉलर येत होता, चायनातनं आपल्याकडे येन होत होता. क्लिअर आहे का? ठीक आहे, ब्रिटन मधून आपल्याकडे युरो येत होता. क्लिअर आहे का? हे पूर्ण रिकामा झाला. क्लिअर आहे का? याचा अर्थ काय? जर परकीय चलन साठा जर रिकामा झाला तर मित्रांनो आपण दुसऱ्या देशाकडनं काही आयात पण नाही करू शकत. कन्सेप्ट आहे का? नेक्स्ट, तेवढ्या याच्यातच आपण आपल्याला रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. म्हणजे काय आहे पहा, अवमूल्यन म्हणजे लक्षात घ्या. ठीक आहे, साधं सरळ सोपं, $1 बरोबर मित्रांनो किती त्या कालखंडामध्ये, असं आपण जर म्हटलं की 7 रुपये बरोबर आहे का, उदाहरणार्थ त्या कालखंडातलं $1 बरोबर 7 रुपये. ठीक आहे, तर मित्रांनो हे 7चे आपल्याला किती करावं लागले? हे 7चे आपल्याला 10 रुपये करावं लागले. क्लिअर आहे का? याचा अर्थ काय झाला? भारतातनं जास्त पैसा मित्रांनो काय इतर देशांमध्ये जायला लागला. कन्सेप्ट, याला रुपयाचं अवमूल्यन असं म्हणतात. ठीक आहे, रुपयाचं अवमूल्यन मित्रांनो आतापर्यंत आपण 3 वेळा केलेलं आहे. किती वेळा? 3 वेळा. ठीक आहे, नेक्स्ट, मोठमोठे कर्ज इतर विदेशी बँकांकडून उचलणे. अरे, राजकोषीय तूट आपल्याला भरून काढायचे म्हणून आपण काय घेतलं? आपण विदेशी बँकांकडनं कर्ज घेतलं, वर्ल्ड बँकेकडनं आपण कर्ज घेतलं. नेक्स्ट, परकीय व्यापार गुंतवणुकीवर भारतानं निर्बंध लावले. क्लिअर आहे का? परकीय व्यापार, क्लिअर आहे, गुंतवणूक एखाद्या ब्रिटन मधल्या एखाद्या जे काही कंपनीला वाटत असेल, ठीक आहे, की मी भारतामध्ये व्यापार करावा, याच्यातच आपण काय लावलं? ते निर्बंधही लावले होते. ठीक आहे, म्हणजे परकीय व्यापार जो आहे तो येणारा तो देखील आपल्या इथे येत नव्हता. कन्सेप्ट आहे का? महत्वाचं, 3 युद्धांमुळे आर्थिक ताण भारतावर होता. ठीक आहे, मित्रांनो लक्षात घ्या, 3 युद्ध म्हणजे कोणतं? पहिलं मित्रांनो जे आहे कोणतं? पाकिस्तानचं आणि चायनाचं, म्हणजे पाकिस्तानचे 2 युद्ध आणि चायनाचं 1 युद्ध भारतासोबतचं. याच्यामुळे प्रचंड आर्थिक ताण मित्रांनो जो आहे ना, हा कुठं झाला? हा आपल्यावर झाला. ठीक आहे, नेक्स्ट, 1966-67 मधील प्रचंड दुष्काळ भारतावर ओढवला. क्लिअर आहे का? कन्सेप्ट या कालखंडामध्ये भारतात दुष्काळ होता. ठीक आहे, मित्रांनो काय झालं? या सगळ्या कारणांनी मित्रांनो काय झालं? आपल्या समोर एक काय होतं? आर्थिक संकट होतं. आपल्याला यातनं बाहेर पडायचं होतं, अदरवाईज भारताची अर्थव्यवस्था मित्रांनो काय कोलॅप्स झाली असती. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आपण जो काही व्यवहार करतोय, जो काही व्यापार करतोय, हा सगळा अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. अर्थव्यवस्था जर मित्रांनो जर पडली, क्लिअर आहे का, तर आपल्याला प्रचंड नुकसान मित्रांनो प्रत्येक राष्ट्रात होत होतं. ठीक आहे, आत्ताची तुम्हाला लेटेस्ट बातमी सांगू, अर्थव्यवस्था एखाद्या देशाची ढेपाळली तर काय होते? क्लिअर आहे, उदाहरणार्थ सांगतो, आपल्या बाजूचं एक बोगस राष्ट्र आहे ज्याचं नाव आहे पाकिस्तान. क्लिअर आहे का? या पाकिस्तान मध्ये मित्रांनो त्यांची जी एअरलाईन आहे, क्लिअर आहे का, म्हणजे काय, त्यांची जी काही विमान, जे काही विमान, जे काही त्याला काय म्हणतील, विमान संस्था आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, ही विमान संस्थेमध्ये त्यांचे जे विमान आहे, क्लिअर आहे, पाकिस्तान एअरलाईन्सचे मित्रांनो, हे सगळेच्या सगळे जे आहे काय जप्त करून आले. कोण? हे बाकीचे जे देश लोक आहे, इतर लोक. ठीक आहे, हे देश जप्त करून आले का? कारण की प्रचंड नुकसानामध्ये आहे. कालची एक बातमी ऐकली, कुठल्या तरी एका देशानं, इंडोनेशिया आहे का कुठल्या तरी एका देशानं, त्यांची काय केली माहितीये का? एअरलाइन्स जे आहे पूर्ण जप्त करून दिला आणि त्यांच्या लोकांना तिथून जे आहे काय, 2 दिवस ते तसेच तिथं पाकिस्तानचे लोक होते. का? कारण की त्यांनी पाकिस्तानी पैसा नाही भरला. क्लिअर आहे का? सांगायचं उद्दिष्ट मित्रांनो, क्लिअर आहे का, असे प्रचंड म्हणतोय काय संकट 1991 मध्ये आपल्या ठिकाणी होते. ठीक आहे, आपल्याला बाहेर पडायचं होतं. ठीक आहे, मग आता आपण उपाययोजना सुरू केल्या. कन्सेप्ट आहे का? आता उपाययोजनामध्ये आपण काय केलं तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या, पी.व्ही. नरसिंहराव, ठीक आहे, आणि मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग हे तेव्हाचे अर्थमंत्री होते. कोण होतं? पी.व्ही. नरसिंहराव. आणि अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे, मित्रांनो बरेच वेळा लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना मनमोहन सिंगाचं नाव येतं, ते की उगाच मित्रांनो येत नाही. का? कारण त्याला फार मोठा आधार आहे. ठीक आहे, यांनी उदारीकरण सुरू करण्याची घोषणा केली. आता का मित्रांनो लक्षात घ्या, आम्हाला आम्हाला हे संकट टाळायचं आहे. क्लिअर आहे का? तर उदार अंतःकरणानं आम्हाला काही नवीन गोष्टी स्वीकारायच्या होत्या. ठीक आहे,
काय स्वीकारायचं आहे, मग आम्ही उदारीकरण म्हणजे काय इथं तर प्रॉपर अर्थ सांगतो. ठीक आहे, पहा याचा अर्थ असा आहे, सरकारने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर टाकलेली बंधने, इंग्लिश मध्ये रिस्ट्रिक्शन, क्लिअर आहे का मित्रांनो, कमी करणे, कमी करायची आहे, ती काढून टाकायची आहे वेळ पडली तर, आणि ती शिथिल करायची आहे, क्लिअर आहे का. याची जी की प्रोसेस आहे याला उदारीकरण असं म्हणतात, क्लिअर आहे का. मित्रांनो साधं सरळ सोपं लक्षात घ्या, आपल्याला आपली अर्थव्यवस्था जर काय वाचवायची आहे, क्लिअर आहे का, तर या अनुषंगाने काय होतं, आपण ज्या आधीच्या पॉलिसी तयार केल्या त्या कुठेतरी कुचकामी होत्या, कुठेतरी त्या मित्रांनो काय नॅरो माइंडेड होत्या, क्लिअर आहे का. कुठेतरी मित्रांनो ज्या काय अनावश्यक होत्या, आणि मित्रांनो काय कुठेतरी त्या ज्या आहे काही की तर बंद करायच्या होत्या, क्लिअर आहे का. म्हणून मित्रांनो आम्ही काय केलं, आम्ही इथं नवीन एक व्यवस्था स्वीकारली, ठीक आहे, उदारीकरण आम्ही स्वीकारलं, ठीक आहे. काय केलं मित्रांनो, याची उद्दिष्ट काय होती लक्षात घे. मित्रांनो नेहमी उदारीकरण हे ध्येय जर असेल तर याची उद्दिष्ट आपल्याला काही ठरवायची होती. आम्ही काय केलं, औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत शक्ती आपल्याला वाढवायची होती, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, भारतामध्ये जे इंटरनल, क्लिअर आहे का, इंडस्ट्रियल जी की प्रोडक्शन आहे, क्लिअर आहे का, याची जी कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, ही आपल्याला वाढवायची होती. म्हणून आम्ही उदारीकरण केलं, ठीक आहे. नेक्स्ट, परकीय गुंतवणूक जे हे काय आकर्षित करणे. आता परकीय गुंतवणूक म्हणजे काय होतं लक्षात घ्या, FDI, क्लिअर आहे, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, क्लिअर आहे का. मित्रांनो फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये दोन प्रकारचे होते, ठीक आहे. ते समोर जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे, ठीक आहे. कन्सेप्ट पाहताय का, समोर जो देशावरील कर्जाचं प्रमाण कमी करणे, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आम्हाला उदारीकरण का करायचं आहे, कारण की देशावर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर आहे, ठीक आहे. एक उदाहरण पहा, काय आता कोरोना महाराष्ट्रामध्ये होता, महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या सोयी सुविधा द्यायच्या होत्या, त्याच्यामुळे विरोधक असो किंवा सहकारी लोक जे सत्तेमध्ये होते, त्यांनी महाराष्ट्र सरकारला सुचवलं की तुम्ही काय वेळ पडला तर कर्ज काढा, क्लिअर आहे का. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कर्ज काढावं, पण जनतेचे हाल करू नये, क्लिअर आहे का. मित्रांनो असंच जे आहे गव्हर्नमेंट करत असतो, ठीक आहे, क्लिअर आहे का. तर देशावरचं कर्जाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं होतं. नेक्स्ट, विकसित देशांना निर्यातीची संधी देणे, क्लिअर आहे का. म्हणजे काय झालं, जे की डेव्हलप्ड कंट्री आहे, अमेरिका असो, रशिया आहे, क्लिअर आहे का, यांना भारतामध्ये निर्यात करायची आहे, क्लिअर आहे का. कन्सेप्ट आहे का. म्हणजे काय करायचंय, परकीय माल, अमेरिकेचा तो रशियाचा जो हा परकीय माल आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता, ठीक आहे. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी करणे, हे फार मोठा कन्सेप्ट आहे, क्लिअर आहे का, उदारीकरणाची, ठीक आहे. काय होतं तो माहितीये का, मोठ्या मोठ्या मित्रांनो आपल्या इथं कंपन्या, ठीक आहे, गव्हर्नमेंट खूप जास्त मित्रांनो काय रिस्ट्रिक्शन जर उद्योगांवर जर मित्रांनो लागत असेल, क्लिअर आहे का, तर उद्योग करण्याची इच्छाच भारतीयांमध्ये निर्माण होत नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मुळातच जर तुम्ही पाहाल तर भारतामध्ये कॅपॅसिटी आहे का मित्रांनो, हो भारतामध्ये कॅपॅसिटी आहे. उदाहरणार्थ सांगू कसं, लक्षात घ्या, कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या इथं PPE, क्लिअर आहे का, पर्सनल प्रायव्हेट, क्लिअर आहे का, मला असं वाटते पर्सनल प्रोटेक्टिंग, क्लिअर आहे का, अशी काहीतरी ती आहे PPE, क्लिअर, PPF किट जी आहे, या किट जे मित्रांनो इक्विपमेंट जे होते हे कमी होते, ठीक आहे. म्हणजे काही नाही, ते कोरोनामध्ये जे की लोक ते घालत नाही का किट, क्लिअर आहे का, पांढरीवाली पूर्ण एवढे डोळे फक्त उघडे असते ते बरं घालतात, याचा प्रचंड तुटवडा होता, क्लिअर आहे का. पण नागपूरमध्ये जर तुम्ही पाहाल तर कालांतराने याचं इतकं एका महिन्याच्या अवधीमध्ये मित्रांनो, ठीक आहे, इतकं प्रोडक्शन आम्ही केलं, क्लिअर आहे का, क्लिअर आहे, अल्पावधीमध्ये मित्रांनो, की आता आता आम्ही काय करून आलो, या PPE किट मोठ्या प्रमाणात मित्रांनो लोकांनी जे आहे काय वापरायला देऊन आलो, क्लिअर आहे का. सांगायचं उद्दिष्ट हे मित्रांनो लक्षात घ्या थोडस, की ना क्लिअर आहे का, आपल्या इथे क्लिअर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे काय कॅपॅसिटी आहे का, क्लिअर आहे, ठीक आहे. पण सरकार की नाही आपल्यावर बंधनं टाकत होता आधी, ठीक आहे. नेक्स्ट, जागतिकीकरणास चालना देणे, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला उदारीकरण हे जे करायचं आहे, क्लिअर आहे का, हे कशासाठी, याचं एक महत्वाचं उद्दिष्ट जागतिकीकरण आपल्याला करायचं, ठीक आहे. मित्रांनो थोडस बारीक बारीक एक एक विषयावर मित्रांनो लक्षात द्या, ठीक आहे. चला, मला असं वाटतं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट उदारीकरणाची कळली, ठीक आहे. पहा, अर्थ परत एक वेळा सांगतो, ठीक आहे. सरकारनं अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर टाकलेली बंधने, रिस्ट्रिक्शन, ते कमी करायचे,
इव्हन ते काही तर काढून टाकायचे, क्लिअर आहे पहा. आणि त्याच्यानंतर काही शिथिल करायचे, बॅलन्स करायचे, जेणेकरून आपण काय करू शकतो, चांगला उद्योग करू शकतो, व्यापार करू शकतो. ठीक आहे. मग आता उदारीकरण आम्ही अर्थ समजून घेतला. याची उद्दिष्ट आपण ठरवली पटापट, की आपल्याला कशासाठी करायचं आहे, क्लिअर आहे. तर आपल्याला काय हे सगळं प्राप्त करायचं. ठीक आहे. मग आता उदारीकरण आपल्याला करायचं आहे. आपण काय व्हायचं मित्रांनो लक्षात घ्या, लिबरलायझेशन आपल्याला व्हायचं आहे. क्लिअर आहे. मग आता हे आम्ही कसं केलं, सुधारणा काय केल्या मी ऍक्च्युली, क्लिअर आहे पहा. उदारीकरणामध्ये आम्ही नेमक्या सुधारणा कुठल्या केल्या मित्रांनो, एक सुधारणा पाहणार आहे. ठीक आहे. पहिली सुधारणा पहा काय केलं आम्ही, टॅक्सेशन मध्ये जे आहे ना रिफॉर्म्स केले. ठीक आहे. टॅक्स रिफॉर्म आम्ही केले, क्लिअर आहे पहा. लक्षात घ्या, कर आम्ही सुधारणा केले. ठीक आहे. आता काय केल्या पहा बरं, भारतात योग्य पद्धतीनं कर भरला जात नाही. मित्रांनो लक्षात घ्या, भारत असं म्हणतात, मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. भारतामध्ये असं म्हणतात, ठीक आहे, गरीब लोकांचा श्रीमंत देश म्हणून भारताची ओळख आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मी की कोणाला जे आहे काय म्हणतोय, त्याला काय म्हणतोय, डिचवण्याचा प्रयत्न नाही करताय. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. मी कोणाला डिचवण्याचा प्रयत्न नाही करताय. मला सांगायचं काय म्हणतोय, ठीक आहे, गरीब लोक आहेत का भारतामध्ये, हो आहेत. ठीक आहे. पण लक्षात घ्या, यांच्याकडं क्लिअर आहे पहा, किंवा जे मध्यमवर्गीय लोक आहे, ठीक आहे, यांच्यासाठी जी कर व्यवस्था आहे, ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या. मग त्याला जे आहे काय, इन्कम टॅक्स असो तुमचा, किंवा तुमचे वेगवेगळे टॅक्स असो. ठीक आहे. हल्ली टॅक्स मित्रांनो बंद झाले. ठीक आहे. सध्या एकच सगळं जीएसटी नावाचा टॅक्स चालू आहे, क्लिअर आहे पहा. लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर टॅक्स होते. ठीक आहे. आता काय होतं थोडस लक्षात घ्या, हे जे टॅक्स आहे ना, ठीक आहे, हे गव्हर्नमेंट इतके जास्त पद्धतीने मित्रांनो लोकांकडनं घेत होते, की त्याच्यामध्ये आपल्याला रिफॉर्म्स करावं लागले, सुधारणा करावं लागल्या. ठीक आहे. बरं मित्रांनो, जर आपण कर नाही भरले, ठीक आहे, तर गव्हर्नमेंटकडे रेव्हेन्यू कसा काय येईल रे, गव्हर्नमेंटकडे पैसा कसा काय येईल. गव्हर्नमेंटकडे जर पैसा नाही आला तर गव्हर्नमेंट सांगा सुधारणा करू शकतील का, नाही सुधारणा करू शकत, क्लिअर आहे का. असो, ठीक आहे. कर सुधारणांमध्ये पहा काय केलं, आयकर, इन्कम टॅक्स. ठीक आहे. मित्रांनो 1974-75 ला आयकर किती होता, 77% होता. मी काय म्हणतो लक्षात घ्या, उदाहरणार्थ सांगतो काय, उदाहरणार्थ पहा, एखादा उद्योग करणारा व्यक्ती आहे ना, त्याचं उत्पन्न मित्रांनो 100 रुपये आहे, क्लिअर आहे पहा. एक उद्योग करणारा व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न 100 रुपये आहे, उदाहरणार्थ सांगतोय. तर याचा 77 रुपये तर त्याला टॅक्स भरावा लागत होता. आता मला सांगा, 77 रुपये जर टॅक्स एखाद्यानं भरला तर तो भावांनो उर्वरित म्हणतोय रे, ओ भावांनो लक्षात घ्या, 23 रुपयामध्ये काय जेवणार आहे का, प्रोडक्शन करणार आहे की सॅलरी इतरांनी वाटणार आहे की काय करणार आहे. हे जर तुम्हाला मित्रांनो लक्षात आलं, क्लिअर आहे का, मग गव्हर्नमेंटनी काय सुचवलं, गव्हर्नमेंटनी चलैया नावाची एक व्यक्ती आहे, यांच्याखाली समिती जे रिफॉर्म केली टॅक्सेशन साठी, यांनी म्हटलं की हा जो टॅक्सेस आहे ना, आयकर हा 30% आणा तुम्ही. मग आता ठीक आहे, क्लिअर आहे पहा, तो 30% आणला. मित्रांनो लक्षात घ्या, 17-18च्या राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये आयकराचं स्वरूप तुमच्या समोर दिलंय. दरवेळेस आता पण पहा, ठीक आहे काय, 2000 क्लिअर आहे पहा, 21-22 जे अर्थसंकल्प आहे, आता 1 फेब्रुवारीला मित्रांनो जे आहे ते सादर करणार आहे. ठीक आहे. त्यात देखील तुमच्या प्रत्येकाचं उत्पन्न कसं आहे, या उत्पन्नावर मित्रांनो आयकर मित्रांनो जे आहे काय जात असतं, ठरवलं जात असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडेसे आकडे जर तुम्ही पाहिलं तर चेंज झालेले आहे, मी परत सांगतो. ठीक आहे. पहा, पण साधारणतः क्लिअर आहे का, 3 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स नाही. 3 ते 5 लाख पर्यंत तुमचं मित्रांनो उत्पन्न असेल तर तुम्हाला त्याच्या 5% रक्कम जी आहे ही तुम्हाला द्यावी लागेल ऍज अ टॅक्स म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. ठीक आहे. तुमचं 5 ते 10 लाखापर्यंत मित्रांनो जर तुमचं उत्पन्न असेल, ठीक आहे, तुम्हाला सॅलरी असेल किंवा तुम्ही उद्योग करत असाल, तर लक्षात घ्या तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागतो. त्याच्यानंतर 10 ते 50 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर मित्रांनो साधारणतः तुम्हाला 30% आहे. मित्रांनो हे दरवर्षी चेंज होते. मी तुम्हाला परत सांगतोय, दर बजेटला हे चेंज होते, क्लिअर आहे का. हे 2017-18च्या आकडेवारी तुमच्या समोर काहीतरी ठेवतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, 50 लाख ते 1 करोड पर्यंत कोणाचं उत्पन्न असेल तर त्याला 30%, क्लिअर आहे पहा, प्लस 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 प्लस. मित्रांनो याचे 10% जे आहे, क्लिअर आहे पहा,
परत तुम्हाला काय एक अधिभार द्यावा लागतो. ठीक आहे. आता अधिभार म्हणजे काय, हा सरप्लस आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. म्हणजे या कन्सेप्ट करता या 30% चे मित्रांनो परत 10%. ठीक आहे. तर एकंदर रक्कम किती होते माहिती आहे? एकंदर रक्कम मला असं वाटते काहीतरी 33% होते. ठीक आहे. साधं सरळ सोपं लक्षात घ्या. ज्याचं 50 लाख ते 1 करोड पर्यंत मित्रांनो काय टर्नओव्हर आहे. क्लिअर आहे, किंवा पेमेंट आहे, मंथली म्हणतोय. माफ करा, इयरली. क्लिअर आहे. वार्षिक उत्पन्न आहे. त्याला त्याच्या 33% मित्रांनो रक्कम जी टॅक्स म्हणून भरावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहाल ज्याचं उत्पन्न 1 करोड पेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ कोण, अंबानी. क्लिअर आहे पहा, तर याला 30% मित्रांनो काय द्यावं लागेल, टॅक्स द्यावं लागेल, आणि 15% सरचार्ज. मला असं वाटतं एकूण ते काहीतरी 34 पॉईंट समथिंग टक्के जे जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय, म्हणजे विचार करा, आधी 77% कुठं, मला काय समजून सांगायचं याच्यामध्ये, मला एवढंच समजून सांगायचं आहे, आधी 77% होता 1991 च्या आधी. नंतर आम्ही काय केलं, आम्ही हा आयकर मित्रांनो 30% खाली आणला. क्लिअर आहे का? जेणेकरून उद्योग क्षेत्रातले जे लोक आहेत, क्लिअर आहे का, यांना थोडं समाधान मित्रांनो वाटेल. ठीक आहे. समोर जो उत्पादन शुल्क. ठीक आहे. क्लिअर आहे का? आता हा एक प्रकारचा मित्रांनो काय, एखाद्या मालाचं उत्पादन जर तुम्ही घेत असाल, क्लिअर आहे का, त्याला देखील मित्रांनो गव्हर्नमेंट जे ना तुम्हाला शुल्क भरावं लागतं. ठीक आहे. त्याला टॅक्स भरावा लागतो. क्लिअर आहे का? कन्सेप्ट कळत आहे का? एखाद्या कुठल्याही वस्तूचं जर तुम्ही प्रोडक्शन करत असाल, तर तुम्हाला टॅक्स मित्रांनो तो भरावा लागतो. ठीक आहे. समजून घ्या बरं पटकन काय. 1976 साली डॉक्टर एल के झा समितीनं उत्पादन शुल्क जे आहे हे आकारावं असं म्हटलं. ठीक आहे. आतापर्यंत आकारला जात नव्हतं, ते आकारावं. ठीक आहे. म्हणून उत्पादन शुल्क 1986-87 मध्ये तर 2001 मध्ये उत्पादन शुल्क पहा किती होतं, 16% होतं. ठीक आहे. 16%. याच्यावरून ते 10% करण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे आधी जास्त होतं, आता ते कमी करण्यात आलं. ठीक आहे. 2015-16 मध्ये उत्पादन शुल्क टक्के जे आहे 12.5% करण्यात आलं. ठीक आहे. चला नेक्स्ट, सीमा शुल्क. क्लिअर आहे का? स्टेट एक्साइज ड्युटी. क्लिअर आहे का? हा एक प्रकारचा टॅक्स आहे. ठीक आहे. कशासाठी आहे लक्षात घ्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एखाद्याचं प्रोडक्शन झालं. ठीक आहे. आणि तुम्हाला तो कुठं विकायचा आहे, तुम्हाला तो उत्तर प्रदेश मध्ये जाऊन विकायचा आहे. क्लिअर आहे का? तर लक्षात घ्या, तुम्हाला सीमा शुल्क भरावं लागत होतं. ठीक आहे. मग आता सीमा म्हणजे काय, महाराष्ट्रातून जेव्हा माल जातोय तेव्हा मित्रांनो युपी मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला किती राज्य लागतात, किती राज्याच्या बाउंड्री लागतात. एक तर गेलं तुमचं एमपी. क्लिअर आहे का? आणि एमपी नंतर तुम्ही थेट जो आहे युपी मध्ये पाठवू शकता. ठीक आहे. म्हणजे एमपी ला तुम्हाला सर्व्हिस टॅक्स मित्रांनो, जे स्टेट एक्साइज ड्युटी तुम्हाला द्यावं लागेल. आणि मित्रांनो युपी मध्ये देखील तुम्हाला स्टेट एक्साइज ड्युटी जी आहे तुम्हाला द्यावं लागेल. क्लिअर आहे का? ठीक आहे. मग आता पहा काय साधं सरळ सोपं लक्षात घ्या रे भावांनो. आयात शुल्क कमी करण्याचे राजा चलैया समितीनं सांगितलं. ठीक आहे. 1992-93 ला गैर कृषी वस्तूंच्या आयातीवर. ठीक आहे. गैर कृषी. क्लिअर आहे का? कृषी वस्तू सोडून. ठीक आहे. गैर कृषी. क्लिअर आहे. याच्या आयातीवर. आयात म्हणजे काय, क्लिअर आहे का? आयात म्हणजे काय, एखाद्या देशातून आपण एखादा माल बोलवतोय. ठीक आहे. आयात करतोय. क्लिअर आहे का? तर याच्यावर मित्रांनो 110% कर लागत होता. हो, मी काम तो लक्षात येते पहा. किती टक्के? 110%. कन्सेप्ट कळत आहे? म्हणजे पहा रे, हो लक्षात घ्या. 100 रुपयाची वस्तू आहे. ठीक आहे. 100 रुपयाच्या वस्तूवर जर मी म्हटलं 10% म्हटलं तर किती झाली? ती झाली 110 रुपये. ठीक आहे. याच्यावर टॅक्स किती होता? तो होता मुळात मित्रांनो 110%. आता लक्षात घ्या, याचा अर्थ 110 झाले, याचा अर्थ 110 इथं ऍड करायचे मित्रांनो, ते झाले 210 रुपये. म्हणजे चायला 100 रुपयाची वस्तू आहे. क्लिअर आहे का? एखाद्या देशातून आपल्याला आपल्या देशात बोलवायची आहे, तर गव्हर्नमेंट 110 रुपये मित्रांनो त्याच्यावर टॅक्स घेत आहे. क्लिअर आहे का? आणि तो विकणारा जो आहे, ठीक आहे, आपण झाले कन्झ्युमर, पण तो विकणारा काय करतो याच्यावर लक्षात घ्या. परत मित्रांनो, ठीक आहे, याच्यावर आता 210 तर तसेच झाले. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू, 110 रुपये त्याच्यावर टॅक्स. ठीक आहे. आणि जो विकणार आहे तो काय करतो, तो आपण 40 रुपये तो काढतो. क्लिअर आहे का? म्हणजे लक्षात घ्या, 100 रुपयाची वस्तू 250 ला जर आपल्या इथं भारतात जर भेटत असेल, तर खरंच आपण ती वस्तू घेऊ का भावांनो? का? कारण की सीमा शुल्क येऊन आलं. क्लिअर आहे का? कस्टम ड्युटी येऊन आली. क्लिअर आहे का? ठीक आहे. असो, कन्सेप्ट काय आहे. मग आता काय चलैया समिती, राजा चलैया समितीनं काय करावं, क्लिअर आहे का? त्याच्यामध्ये काही नवीन सांगितलं काय, की बाबांनो हे जे आयात शुल्क आहे हे 10% इथपर्यंत केलं.
याचा अर्थ काय झालं, ठीक आहे 100 रुपयाची वस्तू आहे, 10% म्हणजे काय, 10% टॅक्स म्हणजे 110 रुपये. क्लिअर आहे का? ठीक आहे, आम्ही व्यापार करू शकतो. पण लक्षात घ्या, 100 ची वस्तू जर तुम्हाला 210 रुपये मिळत असेल तर मित्रांनो हे काही योग्य नाही. क्लिअर आहे का? चला, सीमा शुल्क आपण कमी केलं. नेक्स्ट सर्व्हिस टॅक्स. क्लिअर आहे? सेवा कर. क्लिअर आहे का? आता सर्व्हिस टॅक्स सांगतो काय. ठीक आहे मित्रांनो, आपण जे सर्व्हिस टॅक्स आधी घेत नव्हतो. क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? म्हणजे काय आहे, उदाहरणार्थ आपण लक्झरी हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. ठीक आहे, एक छानपैकी मुंबईला एक काय आहे मोठं, छानपैकी कुठलं आपलं हॉटेल ताज आहे. क्लिअर आहे का? हॉटेल ताज मध्ये आपण काय करू, जेवण करायला गेलो. ठीक आहे, आता हे एक हॉटेल ताज जर तुम्ही पाहिलं तर काय करून आलं, सर्व्हिस देऊन आलं. क्लिअर आहे का? मग आता लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, याचा चार्ज आकारला जाईल. आधी तो चार्ज नव्हता. क्लिअर आहे का? राजा सेलय समितीनं असं म्हटलं की सेवा ज्या आहे ना या देखील करांमध्ये आणा तुम्ही. क्लिअर आहे का? मग वेगवेगळ्या सेवा. ठीक आहे, जसं आता मी कोचिंग करतोय, ही देखील एक सर्व्हिस आहे. कन्सेप्ट पता आहे? ठीक आहे, डॉक्टर लोक आहे, हे देखील एक सर्व्हिस आहे. याला तुम्ही करांमध्ये आणा. क्लिअर आहे का? 1994-95 ला 5% आणि तोच कर 2006-07 मध्ये मित्रांनो किती, 12% झाला. म्हणजे 1994-95 ला मित्रांनो किती, 5% सर्व्हिस टॅक्स होता. ठीक आहे, आपण उदाहरणार्थ म्हटलं हॉटेल ताज मध्ये बसून आपण 100 रुपयाचा चहा घेतला. ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे, 100 रुपयाचा एक कप चहा 100चा. अरे हॉटेल ताज आहे ना, साधा सुद्धा आहे का, गल्लीतला चहा 5 रुपये कट नाही, 100 रुपये. ताज हॉटेल मध्ये गेलो एकदम चहा प्याल. ठीक आहे, क्लिअर आहे, 100 रुपयाचा चहा एक कप झाला. क्लिअर आहे का? याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागत होता 1994 मध्ये 5, म्हणजे तुम्हाला पेमेंट करायचं होतं 105. कन्सेप्ट कळत आहे का? आता क्लिअर आहे, समोर समोर हा सर्व्हिस टॅक्स वाढवण्यात आला. क्लिअर आहे का? कारण की लोकांची लाईफस्टाईल बदलत गेली. ठीक आहे, 2006-07 मध्ये हा 12% होता. म्हणजे तो चहा आता किती, 2006-07 ला जर तुम्ही गेले ते 112 रुपयाचा पडला. ठीक आहे, आणि 2015-16 मध्ये लक्षात घ्या, तो तुम्हाला 14% गेला. क्लिअर आहे का? कन्सेप्ट कळत आहे का? आणि मला तसं वाटते हल्ली जर तुम्ही पाहाल तर सर्व्हिस टॅक्स काही ठिकाणी आहे. हल्ली सर्व्हिस टॅक्स मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर 15 ते 16% सर्व्हिस टॅक्स आहे. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, उदारीकरणामध्ये आम्ही काही अनावश्यक बाबी मित्रांनो कमी केल्या. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, सीमा शुल्क जे 110% होतं, तर चुकूनही लोक, फॉरेनचे लोक आपल्या इथं मित्रांनो काय, आपल्या इथं जे माल विकतच नव्हते. कन्सेप्ट कळत आहे का? आणखी टॅक्सेशन खूप जास्त होतं. आता ते 10% केलं. क्लिअर आहे का? त्यांनाही परवडायला लागलं, आपल्यालाही परवडायला लागलं. क्लिअर आहे, आपण काही टॅक्स कमी केले. ठीक आहे, पण काही टॅक्स जे नव्हते ते वाढवले. का? कारण की आता पहा, याच्यातनं आपल्याला रेव्हेन्यू मिळणार नाही का इकॉनॉमिक्सला, त्याच्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट विक्री कर, याला सेल टॅक्स असं म्हणतात. तुम्ही कुठलीही वस्तू कुठेही विका, तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. कन्सेप्ट पता आहे का? ठीक आहे, विक्री कर आहे. चला, एकच मिनिट. चला, मला असं वाटतं थोडस पटाकन जे आपण समजू. पहा काय आहे, विक्री कर आहे, सेल टॅक्स आहे. क्लिअर आहे का? आता काय म्हणते, राजा चेल्लैया, डॉक्टर विजय केळकर आणि असीम दासगुप्ता यांनी काय म्हटलं, यांनी म्हटलं जो हा काय सेल टॅक्स सुरू करावा असं सांगितलं. ठीक आहे, मग आता पाहू त्यांनी काय सांगितलं. 21 ऑगस्ट 2013 ला केंद्र सरकारने डॉक्टर पार्श्वसारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली कर प्रशासना सुधारणा आयोग मित्रांनो स्थापन केला. आणि 18 महिन्यांसाठी जे त्यांनी जो तो केला, यामध्ये त्यांनी काय खालील शिफारशी ज्या या सुचवल्या. ठीक आहे, एकच मिनिट, फक्त एक मिनिट. एक ओके, चला आलो. ठीक आहे, एक महत्वाचा कॉल होता, बाकी काही नाही. लक्षात घ्या काय चालू मित्रांनो. आता यांनी काय असं म्हटलं, थोडस मित्रांनो जे काही शिफारशी जे आहे ना या दिल्या. ठीक आहे, कुठल्या शिफारशी लक्षात घ्या, कृषी व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावं. क्लिअर आहे का? ठीक आहे, आता विक्री करायची आहे. ठीक आहे, कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होत आहे. ठीक आहे, तर आपण काय करू बाबा, कृषी क्षेत्रातले जे व्यावसायिक लोक आहेत. क्लिअर आहे का?
अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहाल काही लोकांना माहित आहे, एक मिनिट, ओके चला पहा काय चालू थोडस लक्षात घ्या मी काय म्हणतोय. विषय मित्रांनो आपला असा चालू आहे की कृषी व्यावसायिकांना जे आहे ना हे तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं होतं. ठीक आहे, का कृषी व्यवसायांना मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगलो होतो अमरावतीतलं. ठीक आहे, अमरावतीतल्या काही विद्यार्थ्यांना एक मित्रांनो काय माहिती एक फॅमिली माहिती आहे, कुठली जाधव नावाची फॅमिली माहिती आहे. कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे. आता का सांगितलं, जाधव जी की एक इंडस्ट्री आहे, ठीक आहे, यांनी कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मित्रांनो काय काही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ना ही कृषी क्षेत्रातल्या लोकांसाठी आणली. क्लिअर आहे का? म्हणजेच काय आहे, आपण काय करायचं, कृषी व्यावसायिक जे कृषी साहित्य बनवलं त्यांना प्रोत्साहन द्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट, लघु प्रशासनाची कामगिरी मोजण्यासाठी स्वतंत्र मूल्यांकन आयोग जे तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. लघु उद्योग आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. एक कर परिषद जी आहे स्थापन करावी. ठीक आहे. कर परिषद कशासाठी, की वेगवेगळे जे काही टॅक्सेस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यांनी कॉन्फरन्स जर घेतली तर सगळे लोक एकत्र येतील आणि काही अजून नवीन टॅक्स हवे आहे का, ठीक आहे, त्याच्यानंतर नवीन टॅक्स मध्ये आपली ती सुधारणा करता येईल का, या अनुषंगाने. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला तर हे झालं विक्री कराच्या संदर्भात. ठीक आहे. राजकोषीय सुधारणा आपण देखील केलेल्या आहे. ठीक आहे. राजकोषीय म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या ना, फिस्कल डेफिसिट पॉलिसी. मित्रांनो राजकोष आपण आधी पाहिला, राजकोषची तूट पाहिली, राजकोष आपण समजून घेतला म्हणजे पंतप्रधानाचं जे काही तिजोरी. क्लिअर आहे का? आता आपण समजून घ्या राजकोषीय सुधारणा. ठीक आहे, काय आहे पहा, सार्वजनिक खर्च सतत वाढत असल्यानं, हो लक्षात आहे का, त्यावर कर्ज मित्रांनो मोठ्या प्रमाणात घेतली जात असे, यावर व्हीपी सिंगांनी मर्यादा घातल्या. त्यासाठी त्यांनी त्यानुसार अंतर्गत कर्जाचं प्रमाण कमी करावं यावर भर दिला. ठीक आहे, लक्षात घ्या सार्वजनिक खर्च सतत वाढत आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे कुठला मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या सार्वजनिक ज्या स्कीम आहे, भरपूर स्कीम आहे, उदाहरणार्थ एनआरएचएम आहे. क्लिअर आहे का? एनआरएचएम वर काल रेल्वेमध्ये प्रश्न आला होता. ठीक आहे, एनआरएचएम असो, ठीक आहे, मनरेगा असो, या सार्वजनिक मित्रांनो काय खर्च आहे. ठीक आहे, याच्यावर काय होतं मित्रांनो, हा खर्च आपला खूप जास्त वाढत आहे. क्लिअर आहे का? त्याच्यामुळे आपण काय करावं माहितीये का, कर्ज जे आहे ना त्याच्यामुळे आपण घेतलं. उदाहरणार्थ लक्षात घ्या, 100 रुपयाचा मित्रांनो काय आहे, हो लक्षात घ्या, 100 रुपयाचा मित्रांनो आपल्या इथं काय हे जमा आहे. ठीक आहे, बॅलन्स मित्रांनो नेहमी लक्षात घ्या 100 रुपयाची. ठीक आहे, 100 रुपयाचा मित्रांनो जर आपल्या इथं बॅलन्स आहे, आपला खर्च झाला किती, लक्षात घ्या, उदाहरणार्थ थोडस 120 रुपये एखाद्या योजनेवर खर्च झाला. ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न असा पडतो की 20 रुपये आणायची कुठून. क्लिअर आहे का? खर्च जर झाला असेल तर, म्हणून मित्रांनो आपण काय करतो, तो कर्ज घेत होतो. ठीक आहे, बीपी सिंगांनी काय म्हटलं, त्याच्यावर आधी मर्यादा जे आहे आपण टाकू. क्लिअर आहे का? मग त्यांनी असं म्हटलं अंतर्गत कर्ज. ठीक आहे, अंतर्गत कर्ज म्हणजे काय, लक्षात घ्या रे, अंतर्गत कर्ज याचा अर्थ काय आहे, गव्हर्नमेंटनी आरबीआय कडनं घेतलेलं कर्ज हे अंतर्गत कर्ज आहे. का, कारण की आपण आरबीआय ही आपलीच संस्था आहे, भारताची संस्था आहे, आपण त्याच्याकडे पैसे मागू शकतो. क्लिअर आहे का? हे प्रमाण कमी करावं. ठीक आहे, आयएमएफ नी वाढती राजकोषीय तूट कमी करण्याचा सल्ला दिला. मित्रांनो लक्षात घ्या. क्लिअर आहे का? आयएमएफ यांनी, कोण, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी राजकोषीय तूट जे कमी करण्याचा सल्ला दिला. म्हणजे काय केलं, की बाबांनो तुमची फिजिकल डेफिसिट. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का, ही तुम्हाला कमी करायची आहे, त्यांनीच त्यावेळेस सांगितलं होतं. ठीक आहे, आणि यांनी हेही सांगितलंय काय, की साधारणतः जी आहे ही किती असावी, तर ती 3% एक्सक्यूज आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही 3 ते 10% गेले आणि 10 ते 20% जर तुम्ही गेले तर असं विचार करा तुम्ही लंबे झाले, तुमची इकॉनॉमिक्स कोलॅप्स झाली. क्लिअर आहे का? ठीक आहे, चला मित्रांनो आरबीआय ने भारत शासनाशी करार केला. हो लक्षात घ्या, आरबीआयनी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इंडियन गव्हर्नमेंटशी करार केला 1994 मध्ये. अतिरिक्त कोशागार बिलांमार्फत उभारण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम 6,000 कोटीपेक्षा जास्त नसेल. आता या रिफॉर्मचा तेव्हाच्या. क्लिअर आहे का? 1 एप्रिल 1997 ला
अतिरिक्त कोशागार बिलं बंद झाली आणि ती 91 दिवसाची कोशागार बिल होती. आता ही कोशागार बिल म्हणजे काय मित्रांनो, अकाउंट काही बिल आहे, क्लिअर आहे का? ही सर्वसामान्य जनतेला विकत घेता येतात. ठीक आहे. समजा साधं सरळ सोपं जे मित्रांनो लक्षात घ्या, मी काय म्हणतो हे कन्सेप्ट कळताय. गव्हर्नमेंटनी काही मित्रांनो बिल विकायला काढलं, उदाहरणार्थ 100 रुपयाची पावती आहे. ठीक आहे. ही 100 रुपये पावती जर तुम्ही विकत घेतली, क्लिअर आहे का? कोषागार बिलाच्या अंतर्गत, क्लिअर आहे. ते गव्हर्नमेंट त्याच्यावर काय म्हणतं, आम्ही तुम्हाला 91 दिवसानंतर काही व्याजासकट तुमची रक्कम पैसा जो तुम्हाला रिटर्न करू. किती? आपण रिटर्न करू 110 रुपये, क्लिअर आहे का? 100 रुपयाची पावती आहे, आम्ही तुम्हाला 110 रुपये 91 दिवसानंतर तुम्हाला रिटर्न करू. ठीक आहे. म्हणजे 10 रुपये तुम्हाला व्याज मिळालं, क्लिअर आहे का? ठीक आहे. आता हे असं कशासाठी करतं गव्हर्नमेंट? पैसा मित्रांनो उभं करायसाठी लोकांकडनं आणि वेगवेगळ्या स्कीम मध्ये तो गुंतवणे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणे, त्यातनं जे की प्रॉफिट आलं ते त्यांना देणे. ठीक आहे. तर अशी कोशागार बिल आहे, क्लिअर आहे. पुस्तकामध्ये अजून डिटेल दिलेलं आहे. ठीक आहे. ही यांनी जे मित्रांनो बंद केली. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे काय केलं, ही राजकोषीय सुधारणा केल्या, क्लिअर आहे का? पण समोर राजकोषीय दृढीकरण. दृढीकरण म्हणजे काय करणे? फक्त पॉलिसी केली, क्लिअर आहे का? नावापुरतं केलं आणि हे केलं आणि ते केलं नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन, क्लिअर आहे का? याची जी आहे ही आपल्याला काय करायचे? एक चांगलं मित्रांनो जे आहे संकल्प करायचा आहे, क्लिअर आहे का? काय की हे जे हे आम्ही जास्त वाढू देणार नाही, क्लिअर आहे का? काही बंधनं आम्ही आमच्या लावून घ्यायचे. कशी? पहा, आरबीआयने सांगितलं राजकोषीय तूट 3% असेल तर संकट टळू शकते, क्लिअर आहे का? आणि त्यानुसार लक्ष्य मित्रांनो ठरवण्यात आले. ठीक आहे. 2013 ला डॉक्टर केळकर यांच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे, मला असं वाटतं एक कायदा जो आहे करण्यात आला. ठीक आहे. थोडस एक मिनिट, राजकोषीय मग सांगतो. ठीक आहे. एकच मिनिट, डॉक्टर केळकरांचा फोन घेऊ काय तर. तो काहीतरी एक एफआरबीएम एक कायदा आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. हा कायदा जो आहे मित्रांनो, जो हा त्यांना केला होता. ठीक आहे. लक्षात घ्या, 2013 मध्ये जो एक कायदा जो यांनी केला, ठीक आहे, आणि याच्या अंमलबजावणीसाठी मित्रांनो जो एक कार्यगट जो आहे स्थापन केला. त्यानुसार 2008-9 मध्ये जर तुम्ही पाहाल तर राजकोषीय तूट जे आहे, ठीक आहे, पहा किती 2.8% कमी करण्याचं लक्ष होतं, क्लिअर आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर 13वं वित्त आयोग, ठीक आहे, सध्या कोणता 15 फोन करून घ्या. 15वं सध्या कोणता आयोग चालू आहे? 15वं वित्त आयोग चालू आहे, क्लिअर आहे का? तेव्हा 13वा वित्त आयोग होता. ठीक आहे. कधी? 2013-14 मध्ये, क्लिअर आहे का? इथपर्यंत जे हे काय यामध्ये एक लक्ष ठरवण्यात आलं, काय? 3% तुटीचं लक्ष जे निर्धारित करण्यात आलं. मात्र तूट किती होती? क्लिअर आहे, 4.4% होती. ठीक आहे. 2014 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2016-17 मध्ये तूट जे 3% कमी करण्याचं लक्ष ठेवलं, क्लिअर आहे का? म्हणजे साधारणतः प्रत्येकच जण आपल्या इथे एक गोल डिसाईड करत होतं, काय की आपल्याला ही जी तूट आहे, हा जो खर्च आहे, हा काय वाढवायचा नाहीये, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर एफआरबीएम कायदा करण्यात आला, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, क्लिअर आहे का? काय याचं नाव जर तुम्ही पाहाल, काय म्हणतात तो? साधं सरळ सोपं जर तुम्ही पाहाल, एफआरबीएम कायदा जर पाहाल तर राजकोषीय उत्तरदायित्व, क्लिअर आहे का, आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा मित्रांनो करण्यात आला. ठीक आहे. हा कायदा तुम्हाला याच्या आधी मी शिकवलेला आहे, क्लिअर आहे का? राजकोषीय, क्लिअर आहे का, उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प 2003 चा कायदा. ठीक आहे. मग आता याची पण काही उद्दिष्ट होती का? हो, याची पण त्यांनी उद्दिष्ट ठेवली. कशाची? या कायद्याची, की देशात पारदर्शक अर्थसंकल्पीय व्यवस्थापन होणे. ठीक आहे. म्हणजे आपण बजेटच असं मांडायचं की ते जे आहे ते आपण फुलफिल करू शकलो पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगा, काय? उदाहरणार्थ बजेट मध्ये मांडलं काय, की 5 नवीन ट्रेन आपल्याला सुरू करायचे आहे, क्लिअर आहे का? आणि याच्यासाठी 600 कोटी रुपयाचं बजेट आहे. ठीक आहे. आपल्या जवळ खरंच तेवढे पैसे आहेत का? उभे राहू शकतात का? क्लिअर आहे का? तरच मित्रांनो जे आहे काय, तुम्ही तो खर्च करावा, अदरवाईज नाही, क्लिअर आहे का? देशावरील कर्जाचं व्यवस्थापन, ठीक आहे. आता कर्ज आपण जर घेतलं तर आपल्याला मित्रांनो व्याजासकट परत पण करायचं आहे, लक्षात घ्या. हं. दीर्घ कालावधीसाठी राजकोषीय सुधारणा आणि स्थिरता, ठीक आहे. फक्त त्या अर्थसंकल्प एका वर्षासाठी करायचा आहे का? नाही. आपल्याला फ्युचरसाठी मित्रांनो या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. मग हे एक विजय केळकर यांनी पण काही लक्ष सुचवलं, यांनी पण काही गोल असावे असं सुचवलं.
राजकोषीय तूट दरवर्षी 0.3% कमी करावी आणि 8-9 पर्यंत ती 2.8% करावी. कराचं प्रमाण जे आहे हे 13.2% आणायचं आहे. संरक्षण असो, नैसर्गिक असो, आर्थिक संकट असो, या काळात मित्रांनो काय सूट असेल. आता पहा, आर्थिक संकट जर पाहिलं तर कसं, कोरोना सारखा कालावधी आहे, ठीक आहे. आपण निश्चित केलं की आपण खर्च नाही करणार, ठीक आहे. खर्च खूप जास्त नाही करणार, पण लक्षात घ्या, कोरोना सारखी परिस्थिती आल्यानंतर आपल्याला मित्रांनो खर्च करावा लागणार आहे, ठीक आहे. जो डेव्हलपमेंटवर खर्च होत होता तो या रोगावर आपल्याला करावा लागणार आहे. क्लिअर आहे का? अशा वेळेस त्यात सूट असेल. भारत शासन आरबीआय कडनं घेतलेल्या कर्जावर निर्बंध जे आहे हे काय मित्रांनो लावतील, अर्थसंकल्पात अंदाजित जमा खर्चाचं त्रैमासिक परीक्षण करून, म्हणजे काय, क्वार्टरली. क्लिअर आहे का? ठीक आहे. आपण काय करावं, त्याचं परीक्षण करायचं, इव्हॅल्युएशन करायचं आणि संसदेत तो मांडायचा. क्लिअर आहे का? मग आता जसं क्लिअर आहे का, आपण बाकीच्यांसाठी खर्च सुधारणा उपाययोजना खर्च करत असताना आम्ही काय काय पाहिलं पाहिजे, तर लक्षात घ्या, 1979 मध्ये सार्वजनिक खर्च आयोग चरणजीत सिंग यांनी उभारणा केला होता. 1987-88 रोजी शून्याधारित अर्थसंकल्प, ठीक आहे. आता झिरो बेस मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकवलेला, ठीक आहे, अर्थसंकल्पाच्या प्रकारामध्ये. क्लिअर आहे का? म्हणजे काय, अनावश्यक खर्च आपल्याला टाळायचा होता. क्लिअर आहे का? 11वा वित्त आयोग, ठीक आहे, पगार असो, पेन्शन असो, सबसिडी असो, याच्यात तुम्हाला सुधारणा करायची होती, ठीक आहे. सबसिडी, काँग्रेसने एक वाईट सवय लावून ठेवली होती गॅसच्या संदर्भात. गॅस आपल्याला भरपूर स्वस्त मिळाला आधी, तो ऍक्च्युली डबल गव्हर्नमेंट भरत होतं. क्लिअर आहे का? शिक्षण असो, आरोग्य असो, स्वच्छता, पाणी, पायाभूत विकास, यावर अत्यावश्यक जर असेल तरच आपल्याला खर्च करायचा होता. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर सी रंगराजन समिती यांनी सांगितलं, योजना खर्च आणि बिगर योजना खर्च असा फरक तुम्हाला नाही करायचा आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. पण ही समोर सूचना आपल्याला जे स्वीकारली नाही आपण, ठीक आहे. आता योजना खर्च म्हणजे एनआरएचएम वर आपला काय झाली, योजना झाली, याच्यावर 500 कोटी आपला खर्च होता, ठीक आहे. बिगर योजना खर्च म्हणजे काय, एखादी योजनाच नाहीये. क्लिअर आहे, तरी आपण मित्रांनो पैसे ठेवतोय, ठीक आहे. तर असं काही जे आहे तुम्हाला करायचं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 14वा वित्त आयोग मध्ये पहा, काय, आरबीआय निष्कर्षाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं 14व्या आयोगामध्ये आपल्याला सांगण्यात आलं. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडावा, म्हणजे काय, आउटकम बजेट. म्हणजे काय, की एक्स योजना आहे, वो लक्षात घ्या, एक्स योजना आहे, याच्यावर मी 100 कोटी रुपये गुंतवले, याचं आउटपुट आपल्याला काय मिळालं, कन्सेप्ट करताय, ठीक आहे. वेतन आयोगाचे नाव वेतन व उत्पादकता आयोग असावे. क्लिअर आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर काही चलन विषयक आम्ही सुधारणा केल्या, जसं खर्च करतोय हे आपण टॅक्सेशन मध्ये सुधारणा करतोय, तसंच चलन विषय, ठीक आहे. 1991 ला सुधारण्यासाठी नरसिंह समिती स्थापन करण्यात आली, स्टार मार्क. लोन कमी करावं, भारतानं जे कर्ज कमी घ्यावं, बँकांना स्वतःचा व्याजदर निश्चित करण्याची संधी द्यावी. आधी कोण करत होतं, आरबीआय करत होता, आता कोण करेल, बँक स्वतःचा, आरबीआय स्वतः. मित्रांनो लक्षात घ्या, बँका स्वतःचा बँक रेट स्वतः डिसाईड करतात, ठीक आहे. खालील कारणांमुळे उदारीकरणाला चालना मिळाली, ठीक आहे. बँकांना स्वायत्तता देण्यात आली, विविध दर कमी केले, ते सीआरआर, एसएलआर तुम्हाला आठवते का पहा, ठीक आहे. हे आधी खूप जास्त होते, आता कमी करण्यात आले, ठीक आहे. त्याच्यामुळे बँकांची तरलता वाढली. 2011 मध्ये बीएन श्रीकृष्ण यांची समिती होती, यांनी काय म्हटलं, वित्त क्षेत्रामध्ये सुधारणा आयोग या नावाने नव्याने स्थापन करावा. 2013 ला आरबीआयचे रघुराम राजन यांनी सांगितलं की आरबीआयचे महत्वाचे कार्य मौद्रिक स्थिरता आहे, ठीक आहे. चलन जे आहे हा मग बॅलन्स ठेवायचा आहे, असं प्रतिपादित केलं. आणि त्यासाठी डॉक्टर उर्जित पटेल यांनी चलन धोरण आराखडा सुधारणा समिती मित्रांनो स्थापन केली. क्लिअर आहे का? ठीक आहे. तर इथपर्यंत मित्रांनो आपण काय केलेलं आहे, आपण आजच्या लेक्चरला आपण काय केलं, उदार अंतःकरणानं सगळे मित्रांनो रिफॉर्म्स आपल्यासाठी केले. कशासाठी? आपल्याला अंतिम ध्येय कोणतं होतं, आपल्याला ग्लोबलायझेशन जे मित्रांनो व्हायचं होतं अर्थव्यवस्थेचं, ठीक आहे. मला असं वाटते आजच्या लेक्चरला इथं मी थांबतो, ठीक आहे. उर्वरित भाग जो आहे हा आपण प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन उद्याच्या लेक्चरला आपण पाहू, ठीक आहे. थोडस डोक्याच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. चला, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. हॅलो सर. हा बोला. सर, ते रुपयाचं अवमूल्यन ह्याच्यासाठी केलं जातं का, की एक्सपोर्ट आहे तो वाढावा आणि इम्पोर्ट कमी व्हावा? नाही, बघ कसं आहे माहितीये का, रुपयाची कसं नसते, कसं आहे माहितीये का, भारतामध्ये जर आपल्याला भारताचा व्यापार तोल, क्लिअर आहे, व्यापार तोल बाजूला होते, आपल्याला जर प्रॉफिट पाहिजे असेल, साधं सरू सोपं, तर लक्षात घ्या माहितीये का, किंवा आपल्या इकडं माल चांगला आहे, ठीक आहे, क्लिअर आहे का, पण आपल्या इकडं आर्थिक मंदी पण आहे. क्लिअर आहे का? प्रोडक्शन आपल्या इथे आहे पण मंदी चालू आहे जगामध्ये, ठीक आहे. मग माल पडून राहण्यापेक्षा, क्लिअर आहे का, तो काय करावा, आपल्याला काय करावा,
त्याला काय म्हणतील मोठ्या प्रमाणात त्याचा सेल करता आला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यात काय होतं थोडंसं लक्षात घ्या. अवमूल्यन म्हणजे साधं सरळ सोपं जर पाहाल क्लिअर आहे का, तर याच्यात काय होते $1 बरोबर मी काय म्हणतो लक्षात द्या एक ठीक आहे. साधं जर तुम्ही पाहाल तर 3 वेळा आतापर्यंत अवमूल्यन करण्यात आलं. $1 बरोबर ₹5 असेल क्लिअर आहे का. तर इथं कधी कधी $1 बरोबर याचं जो आहे ना 5च्या जागी मित्रांनो जे आहे ना काय ₹7 होतं. कन्सेप्ट होत आहे का. म्हणजे काय झालं एका डॉलरच्या जागी आपले ₹7. मला एक गोष्ट सांगा सुभाष, भारतातून एका डॉलरच्या पाठीमाग ₹5 गेले तर चालते की ₹7 गेले तर चालते? सांगा बरं. ₹5. ₹5 गेले चालते. कशासाठी? कारण की भारत जास्त पैसा जर आपला गेला तर प्रोडक्शन जे आहे माल पण मित्रांनो काय तेवढा जास्त जाईल ना. क्लिअर आहे का. ठीक आहे. सांगायचं उद्दिष्ट हे असं आपल्याला कधी कधी मंदी असताना करावं लागतं. क्लिअर आहे का. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी अवमूल्यन आपल्याला करावं लागतं कधी कधी. आणि खरं ओके सांगू का सर. भारतातून माहितीये का भारतातून निर्यात जास्त झाली पाहिजे म्हणून अवमूल्यन आपण करतो. आयात म्हणजे काय आयात म्हणजे जे आहे ना आपण मालाची इतर देशांमध्ये आपल्या इथं साठवणूक करतोय. इतर देशात आपल्या इथं माल बोलवतोय. क्लिअर आहे. तर त्याचा तर काही फायदा नाही. क्लिअर आहे का. साधं सरळ सोपं लक्षात घ्यायचं निर्यात जास्त वाढली पाहिजे म्हणून. नेक्स्ट. चला अजून कोणाला की प्रश्न. चला अजून कोणाला की प्रश्न असेल. इकॉनॉमिकचे सगळे लेक्चर व्यवस्थित आहे का. फार डिटेल मध्ये मी शिकवलं नाही. मी आधीच सांगतोय. ठीक आहे. कारण की तेवढी जास्त तुम्हाला आवश्यकता नाही. क्लिअर आहे का. प्रामाणिक कोणा सांगतोय जे आहे ते तुम्हाला टीचिंग योग्य प्रकारे करतोय. ठीक आहे. नाही तर तुम्ही ना सर का इकॉनॉमिक्स तर लयच लवकर 15 दिवसातच गुंडाळलं असा काही विषय नाही. ठीक आहे. चला. हो माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत. हो सर येतोय. नाही इकडनं सगळं हे हँग झालं म्हणून. ठीक आहे थांबतो मी लेक्चर थांबवतो. इकडनं हे हँग झालं म्हणून. चला तुम्ही लॉग आउट झाले तरी चालतं. इकडनं थोडस हँग झालेलं आहे त्याच्यामुळे मी थांबतोय. ठीक आहे.